लाखांदूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार. हातात चप्पल, पाय चिखलात. रेती वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांचे हाल. रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांचा बोजवारा. लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटांमधून सुरू असलेल्या ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे नदीकाठावरील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आणि चिखल साचला असून परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या रस्त्यांवरून जाताना शाळकरी विद्यार्थ्यांना हातात चप्पल घेऊन चिखलातून वाट काढावी लागत आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला रेतीने भरलेले ट्रक आणि टिप्पर उभे असल्याचं चित्र दिसून येत असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे या मार्गावरील एसटी बस सेवाही बंद करण्यात आली आहे. परिणामी शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर थेट परिणाम होत असून अनेकांना दररोज मोठा प्रवास पायी करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळेच रस्त्यांची ही दुरवस्था झाली आहे. मात्र एवढे सर्व सुरू असताना संबंधित प्रशासन आणि पोलीस यंत्रणा नेमकी काय कारवाई करत आहे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान नागरिकांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, ओव्हरलोड रेती वाहतुकीवर कठोर कारवाई करावी आणि बंद पडलेली एसटी बस सेवा पुन्हा सुरू करावी अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोक आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय मोहोर्णा, गौराळा, मोहोर्णा, डांबिविर्ली या तिन्ही घाटांचा लिलाव झालेला होता आणि ऐन पावसाळ्याच्या टायमामध्ये व शाळा सुरू असताना रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. ओव्हरलोड ट्रकने गौराळा ते मोहोर्णा या रोडाची पूर्ण दुरवस्था झालेली आहे आणि त्या रोडाने शाळेतील मुलांना व गावातील ग्रामस्थांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. या कारणामुळे कोणताही मोठा अपघात होऊ शकतो आणि त्या अपघाताची जबाबदारी महसूल विभाग, प्रशासन हे जबाबदार राहणार. ओव्हरलोड ट्रकांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या बस सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. तसेच गावातील नागरिकांना येण्या जाण्याकरिता तालुक्याला कोणतीही सुविधा नसल्यामुळे गावातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये शाळेतील मुलांचे मोठे नुकसान होत आहेत. करिता शासनाला विनंती आहे की या घाटावर येऊन चौकशी करावी आणि योग्य ते कारवाई करावी.